In previous chapter, we have seen how energy conservation techniques in the installation system, lighting system. We have seen the power factor correction, automatic power factor correction in installation system. Through that, we see the equipment, modern type of equipment, accessories for commitment for making that energy conservation task. Okay, through the by using maximum demand controller. Maximum demand control is nothing but kilowatt controller. Okay, then power factor controller. Then reactive power KVR controller. Okay, these are the equipment accessories we have seen. Another one, we going for the electronic or electrical ballast. Yes, for it is helpful for providing better efficiency of the lighting system. Okay, then after we going for the regulator, electronic type regulator for using for the fan, ceiling fan. It is a area of the area of the lighting system. Okay, we have seen the in area of the installation system. So now after that technique, after that energy conservation techniques in installation system and lighting system, we go for unit number 4. Our unit number 4 is energy conservation through the cogeneration and tariff. Okay, so this is a syllabus in front of you. It's a 16 marks chapter. It's an important chapter. Okay, so that's we going for 4.4 4.1 cogeneration and tariff. It is a this is chapter energy conservation through cogeneration tariff. It is a one kind of strategy. Okay, strategy आहेत की एनर्जी कन्झर्वेशन करण्यासाठी हेल्प करणारे स्ट्रॅटेजीज आहेत की त्याच्यामध्ये आपण हे 2 सेपरेट चॅप्टर होऊ शकतात. मागच्या जी स्कीम मध्ये MSBTच्या जी स्कीमच्या सिलेबस स्कीम मध्ये हे सेपरेट 2 चॅप्टर होते, कोजनरेशन आणि टॅरिफ. ओके, हे दोघेही या ठिकाणी काय केलेत, एकत्र केलेले आहेत. सुरुवातीचा पार्ट आहे तो कोजनरेशनचा आहे. ओके, सो कोजनरेशन अँड टॅरिफ याचे कन्सेप्ट, सिग्निफिकन्स काय आहेत, ऍक्च्युअली याचं महत्व काय आहे की जेणेकरून आपल्याला एनर्जी कन्झर्वेशन करून मिळते. ओके, त्यानंतर 4.2 कोजनरेशन पूर्ण सिलेबस आहे की कोजनरेशन वरती काय काय पॉइंट बघणार आपण, टाइप्स ऑफ कोजनरेशन काय असतात. ओके, डिपेंड्स ऑन व्हॅरियस कॅटेगरीज. आता व्हॅरियस कॅटेगरी म्हणजे काय की बेसिस ऑफ द सिक्वेन्स ऑफ एनर्जी यूज, बेसिस ऑफ द टेक्नॉलॉजी. म्हणजे आता स्टीम टर्बाईन आहे, म्हणजे जे आपण प्राईम वर डेव्हलप करतो त्याच्यावर डिपेंड आहे. गॅस टर्बाईन आहेत कोजनरेशनचे, reciprocating engine cogeneration, factor governing the selection of cogeneration system. Okay, so हे सिलेबसचे टायटल्स आपण बघतोय. ऍडव्हान्टेजेस ऑफ द कोजनरेशन, हे कोजनरेशन ऍडव्हान्टेज फिनिश एवढंच आहे फक्त कोजनरेशनच्या आपल्या सिलेबस मध्ये. पण ह्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टी आपल्याला इन डिटेल मध्ये बघायच्या आहे, त्यामुळे थोडस याची व्याप्ती वाढत जाते. ओके, एवढाच पॉइंट आहे. सो 4.3 टॅरिफ, टाइप्स ऑफ टॅरिफ. आपल्याला टॅरिफ जर बघायचं म्हटलं तर आपल्याला जवळपास 5-7 टाइप टॅरिफचे भेटतील बुक मध्ये. ओके, सो टाइप्स ऑफ टॅरिफ डिपेंड्स ऑन द स्ट्रक्चर्स. म्हणजे आता LT and HT स्पेशल टॅरिफ, टाइम ऑफ डे टॅरिफ, लिमिट पीक ऑफ डे टॅरिफ. ओके, पॉवर फॅक्टर टॅरिफ, मॅक्सिमम डिमांड टॅरिफ. की जे मी तुम्हाला सांगितलं होतं की एखाद्या इन्स्टिट्यूट किंवा युनिटला जर आपला प्लांट इस्टॅब्लिश करायचा आहे तर मॅक्सिमम डिमांडला एक सेपरेट चार्जेस बसतात. तोच मुद्दा म्हणजे टॅरिफचा येतो. ओके, सो लोड फॅक्टर टॅरिफ, त्यानंतर अवेबिलिटी ऑफ बेस्ड ऑन द टॅरिफ. अवेबिलिटी बेस्ड ऑन टॅरिफ म्हणजे जी सिच्युएशन आहे त्या सिच्युएशनला अनुसरून बनलेले टॅरिफ असतात. ओके,
So application of tariff, 1 minute. त्यानंतर 4.4 application of tariff system to reduce the energy bill. हे जे टॅरिफ सिस्टीम असते ह्याचा उपयोग आपल्याला एनर्जी बिल रिड्यूस कसे म्हणजे करता येतील ह्या अनुषंगाने आपण बघणार याचं ऍप्लिकेशन. ओके, असाइनमेंट क्वेश्चन्स आहेत तिथं, हे 4 क्वेश्चन्स पण सोडवायचे आहेत. ठीक आहे, एक्स्ट्रा क्वेश्चन्स इथं ऍड झालेले आहेत काय काय पुढे. सो स्टेट अनालिसिस, advantages of cogeneration, हे पुढे ऍड करत जायचं. सो our first point, what is cogeneration? कोजनरेशन म्हणजे काय असतं? What is cogeneration? कोजनरेशन म्हणजे को कशाला म्हणतात? कोऑपरेशन. आता शब्द को वरनं कोणते कोणते शब्द तयार होतात? कोऑपरेशन, कोऑपरेटिव्ह, सहकारी. बरोबर. को म्हणजे काय? कोचा इंग्रजीमध्ये जो अर्थ होतो, बरोबर, प्रिफिक्स सह, सह निर्मिती असंही म्हणू शकतो आपण. कोऑपरेटिव्ह सहकारी. ओके, कोऑपरेशन सहकारी संस्था. ओके, म्हणजे को डॅश, हे जे को डॅश आहे, हे को डॅश म्हणजे काय असतं मराठीमध्ये? सह. ओके, सोबत. को जनरेशन. बरोबर आहे. आता को जनरेशन काय? को जनरेशन is the system which produce 2 form of energy from one fuel. एका फ्यूल मधून, एक फ्यूल आहे, ओके, इंधन आहे, त्या इंधन मधून 2 बाय प्रॉडक्ट, ओके, सहनिर्मिती. त्याचे लक्षात मी काय सांगतो तुम्हाला? 2 प्रॉडक्ट निर्माण केले जातात, त्याला को जनरेशन म्हणतात. आता हे को जनरेशन कसं शक्य आहे बाबा? एका इंधन मधून म्हटलं गेलेलं आहे इथं. ते काय शब्द वापरलाय? फ्यूल. हो, ऑब्विसली आपण ट्रॅडिशनल वेवने जर फ्यूल पासूनच करत आलेलो आहे निर्मिती, कोल. बरोबर, कोल एक वन टाइप ऑफ काय आहे? इंधनच आहे. सो हे को जनरेशन. आता को जनरेशन आपण बघतोय, बरोबर. सो उदाहरण की सुरुवातीला उदाहरण द्यायचं झालं तर काय आपण देऊ शकतो की शुगर फॅक्टरी आहे, बरोबर, की जे अस्तित्वात असलेले आपल्या रिअल लाईफ मध्ये आपल्या आसपास असलेलं एक उदाहरण म्हणजे को जनरेशन साठी असलेलं शुगर फॅक्टरी मधलं को जनरेशन प्लांट, सहवीज निर्मिती असं म्हटलं जातं त्याला. ओके, म्हणजे काय की जो आता ऊस असतो, बरोबर, ऊसाचं जे क्रेशिंग करून झालेला पूर्ण तो चोथा असतो ना, बरोबर, त्या चोथ्याचं काय केलं जातं? इंधन म्हणून वापर केला. तो चोथा पूर्णतः बर्न आउट केला. मग त्यातून काय मिळतं बाबा? आपल्याला हिट मिळते. ओके, ती हिट, एखादी जर तुम्ही बर्न आउट केली वस्तू, ओके, ऑब्विसली यू गॉट हिट. हिट 100%च मिळणार. पहिलं त्याचं प्रॉडक्ट म्हणजे हिटच असतं, बरोबर. त्या हिटचा वापर तुम्ही काय करणार आहे? वॉटरला स्टीम मध्ये कन्वर्ट करण्यासाठी करणार आहे. ओके, वॉटरला स्टीम मध्ये कन्वर्ट करण्यासाठी. आणि अशा पद्धतीने ही स्टीम तुम्ही हाय स्पीड, हाय प्रेशराइज करून तुम्ही टर्बाईन वरती काय करणार आहे? इंजेक्ट करणार आहे, बरोबर, सोडणार आहे. सो तशा पद्धतीने तो टर्बाईन फिरेल ज्या स्पीडने, ज्या प्रेशरने, हाय प्रेशर हाय स्पीडने आपली स्टीम काय असणार आहे? हाय टेम्परेचरची. ती टर्बाईनला काय करणार आहे? मूव्ह करणार आहे. टर्बाईन मूव्ह झाला की आपल्याला
the turbine is coupled with alternator. Okay, so we get the electricity from the alternator. So by this way, byproduct, one of the form of energy must be heat, other must be electricity. Cogeneration is also as a generation of combined heat and power unit. Okay. तर अशा पद्धतीने बघा, कोजनरेशन ऍक्च्युली कुठं असतं? कोजनरेशन हे जे डिस्ट्रीब्युशन सेंटर आहे, म्हणजे ह्याचं लोकेशन कुठं असतं ऍक्च्युली? ह्याचं जे डिस्ट्रीब्युशन सेंटर असतात, लोड सेंटर, की कंझ्युमरच्या बरोबर नजीकच्या अंतरावरती हे कोजनरेशन प्लांट असतं. कोजनरेशन कोण करतं? कोजनरेशन ऍक्च्युली प्रायव्हेट ओनर जे असतात ते करतात. ओके. सो बाय दिस कोजनरेशन, आता एक्झाम्पल घ्यायचं तर आपण फ्यूल ह्याचंही घेऊ शकतो, सोलारचंही घेऊ शकतो. ओके. इट इज ऑल्सो वन काइंड ऑफ कोजनरेशन. सोलारचं तुम्ही पाणी गरम करण्यासाठी यूज करतात, बरोबर. परत पाणी सोलार पासून वीज निर्मितीचा पण प्रोजेक्ट होऊ शकतो, बरोबर. तर ह्याला हे कोजनरेशन, म्हणजे एका इंधन मधून आपल्याला दोन प्रॉडक्ट मिळतात. त्याच्या लक्षात तुमच्या? कोजनरेशन म्हणजे काय? एकच फ्यूल आहे. फ्यूल किती? एकच. एका फ्यूल मधून एकच फ्यूल आहे. सो त्या फ्यूल मधून आपल्याला हे फ्यूल आहे आणि हा आपला प्लांट असं आपण म्हणू शकतो. हे फ्यूल एक फ्यूल आहे. ओके. आणि ह्याच्यातून, आणि इथं आपण काय म्हणणार याला? कोजनरेशन. कोजनरेशन म्हणून याला. आणि ह्या कोजनरेशन मधून आपल्याला दोन बाय प्रॉडक्ट मिळतात, बरोबर आहे. कोणते कोणते मिळतात? कोणते कोणते मिळतात बरं? हॅलो हॅलो. पहिल्या बाय प्रॉडक्ट, पहिलं काय प्रॉडक्ट असणार आहे? पहिलं प्रॉडक्ट काय असणार आहे? आवाज येतो का माझा? येतोय सर. कोजनरेशन मधून बाय प्रॉडक्ट, पहिले प्रॉडक्ट काय असणार आहे? कोणते प्रॉडक्ट असतात कोजनरेशन मधून? आता इथे कोजनरेशन आहे, एक फ्यूल आहे, दोन टाइप मध्ये आपल्याला प्रॉडक्ट भेटतात, आउटपुट भेटतंय. तर कोणते टाइप्स भेटतात, आउटपुट कोणतं भेटतंय? बोला, हे काय आहे? हॅलो, हे काय आहे? बोला बरं, पटकन बोला, रेकॉर्ड होतंय आपलं सगळं. एच स्टँड फॉर काय? हॅलो, बोलत का नाही बरं पण? प्रफुल्ल सातपुते. हीट आणि इलेक्ट्रिक.
हा, हे को जनरेशन प्लांट आहे. याचे दोन प्रकार आउटपुटला येतात. एक काय येतं हीट आणि एक काय इलेक्ट्रिसिटी. ओके, तर म्हणून याला को जनरेशन म्हणलं जातं. म्हणजे तुम्ही काय करता, एकाच कॉमन सिंगल फ्यूल मधून तुम्ही दोन प्रॉडक्ट ची निर्मिती करताय. ओके, त्याला सह निर्मिती असं म्हटलं जातं. ओके, को जनरेशन. ओके, को जनरेशन म्हणजे काय, वी गेट टू प्रॉडक्ट्स फ्रॉम टू फॉर्म ऑफ एनर्जी. ओके, टू फॉर्म ऑफ एनर्जी फ्रॉम वन फ्यूल. एका फ्यूल मधून दोन आपल्याला काय मिळाले, प्रॉडक्ट्स मिळाले, म्हणजे एनर्जी मिळाली. ओके, दोन टाईपची एनर्जी. कोणती कोणती, हीट आणि इलेक्ट्रिसिटी. आता हे फ्यूल असतं, फ्यूल आता जे बर्निंग आउट करणार आहे, एक वन काइंड ऑफ फ्यूल. ओके, we can say the hydrocarbon. We going for burn out it. From that burnout we get the heat. ओके, हीट मिळते आपल्याला. त्या हीटचा वापर म्हणजे ह्यामध्ये को जनरेशन मध्ये काय काय असणार ऍक्च्युली, को जनरेशन मध्ये काय काय गोष्टी असतील सांगा बरं. बॉयलर असणार आहे, बरोबर, हीट करायचं आहे मला. बॉयलर, इकॉनॉमायझर, जसं आपलं जो थोडक्यात स्टीम टर्बाईन पॉवर प्लांट आहे. स्टीम टर्बाईन पॉवर प्लांट की जे तुम्ही EPG ला शिकलेला आहात, बरोबर. त्यामध्ये असणारे जे सर्व इक्विपमेंट्स आहेत, ओके, ते इथं लागू होतात. को जनरेशन मध्ये बॉयलर लागतो, इकॉनॉमायझर आहे, बरोबर, इव्हॅपोरेटेड आहे, इव्हॅपोरेशन करण्यासाठी इव्हॅपोरेटेड आहे. त्यानंतर काय असतं, कंडेन्सर पण असतो. ओके, युझिंग कंडेन्सर. कंडेन्सरचं काय असतं की जे स्टीमचं आहे ते कन्व्हर्जन वॉटर मध्ये केलं जातं, कंडेन्सर म्हणतात त्याला, बरोबर. कंडेन्सर म्हणजे काय की ऍक्च्युली दोन अणूमधलं जे अंतर आहे ते कमी होत आहे. ओके, आता गॅस सिस्टीम मध्ये दोन अणूंचं, दोन ॲटम असतात, त्यांच्यातलं जे अंतर आहे म्हणजे त्याला आपण स्ट्रक्चर लेंथ जे आहे ते काय असतं, जास्त असतं गॅसमध्ये. आणि लिक्विड मध्ये काय असणार आहे, ते कमी होणार आहे त्याच्यापेक्षा, म्हणजे ते अणू जे आहेत ते एकमेकाला जॉईंट असणार आहे. ओके, तर ह्या ब्लॉक मध्ये, हा ब्लॉक खूप मोठा आहे. या ब्लॉक मध्ये काय काय मी सांगतोय तुम्हाला, बॉयलर आहे, इकॉनॉमायझर आहे, इव्हॅपोरेटर आहे, कंडेन्सर आहे. ओके, जे स्टीम टर्बाईन साठी लागणारे इक्विपमेंट असतात तेच ह्या को जनरेशन मध्ये असतात, ह्या ब्लॉक मध्ये. आणि ह्या ब्लॉक थ्रू आपण काय घेतोय, हीट घेतोय. ह्या हीटचा वापर आपण आपल्या फॅक्टरीमध्ये हे करू शकतो, जिथं आवश्यकता आहे तिथं. परत इलेक्ट्रिसिटी की जे आपल्याला पुढे जाऊन आपल्याला ती इलेक्ट्रिसिटी MSCB ला किंवा स्वतःला आपण काय करू शकतो, यूज मध्ये आणू शकतो. ओके, त्याच्या लक्षात तुमच्या. म्हणजे आता हे फ्यूल आता काय की को जनरेशन प्लांट किंवा जो टाकाऊ वस्तू असतात, आता कोल्हापूर सारख्या ठिकाणी कचऱ्यापासून वीज निर्मिती केली जाते. ओके, म्हणजे काय केलं जातं, जो कोरडा कचरा आहे तो ऍक्च्युली बर्न आउट केला जातो. त्याच्या लक्षात तुमच्या, कोरडा कचरा तो जाळून, तो म्हणजे पूर्ण बर्नआउट करून जी काय हीट प्रोड्यूस होते, त्या हीटचा वापर पाण्याचं, जे पाणी आहे आपलं, बरोबर, पाण्याचं स्टीम मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी केलं जातं. ओके, इथंच खूप हे को जनरेशन, ह्या प्रोसेसलाच को जनरेशन म्हणायचं. मग त्याच्यातून जे ती हीट आहे तुम्ही पूर्ण एवढा मोठा जवळपास जे आपलं बॉयलर आहे, ह्या बॉयलरची किती उंची असते हो साधारणतः. बॉयलर असतो आपला, बरोबर, स्टीम टर्बाईनचा, त्याची उंची किती असते. ठीक आहे, तो खूप बेसिक हे झालं, खूप डीप मध्ये झालं. मला एक उत्तर द्या, मी तुम्हाला प्रश्न विचारतो, एक मला उत्तर द्या की जे स्टीम टर्बाईन असतात त्याची इफिशियन्सी किती असते, पॉवर प्लांटची इफिशियन्सी, थर्मल पॉवर प्लांटची इफिशियन्सी किती असते बाळांनो, मला सांगा बरं. हा प्रश्न विचारला जातो बरं का, जॉबला कुठल्याही ह्याच्यामध्ये जावा, हा प्रश्न विचारला जातो. स्टीम टर्बाईन किंवा थर्मल पॉवर प्लांटची जी इफिशियन्सी असते ती किती असते.
हॅलो हॅलो, आवाज येतोय माझा? हॅलो. येस सर. हा, आपण काय डिस्कस करत होतो बघ? इफिशियन्सी सांगा बरं, इफिशियन्सी किती असते थर्मल पॉवर प्लांटची? 40 to 50%. 40 to 50%. खूप झाली. एवढी नसते ऍक्च्युली. एवढा मोठा प्लांट आहे, 20-20 एकर मध्ये, 50 एकर मध्ये हा मोठा एवढा प्लांट असतो. त्याच्यावरती खूप मोठं कोल बर्न आउट केला जातो, म्हणजे अमेरिकन कोल आपण इम्पोर्ट करतो, बरोबर. आणि ह्या पॉवर प्लॅन्टची जी आपल्या भारताची पूर्ण जी वीज आहे ती 70% वीज म्हणजे थर्मल पॉवर प्लांट वरती डिपेंड आहे, बरोबर. हे आपण पहिल्या सर. चॅप्टर मध्ये बघितलंय. हा बोला. 30 ते 35. हा, व्हेरी गुड, हे बरोबर आहे. 30 ते 35. ऍक्च्युली 30 हा बरोबर फिगर होते त्याची. 25 पासून कमीत कमी 25 असते, बरोबर. म्हणजे बघा 100% इनपुट आहे, बरोबर. 100% इनपुट राहतंय आपल्या थर्मल पॉवर प्लांट बघायचं. 100% आपलं काय आहे, इनपुट आहे. म्हणजे 100% इनपुट असताना आपल्याला एफिशियन्सी किती मिळते? 30 ते 35, बरोबर. 25 ते 30 म्हणू आपण. 25 ते 30 आपल्याला काय भेटते? इफिशियन्सी भेटते. 25 to 30%. वाय इज सो? एवढं कमी का? 100% आउटपुट इनपुट आपण देतोय, मग बाकीचे जे इफिशियन्सी आहे, बाकीची एनर्जी कुठे गेली? बाकीची एनर्जी म्हणजे कोणती एनर्जी? आपण कोणती म्हणू शकतो? किती झाले? 30 ते 35 म्हणजे आता किती? 75%. 75% टू 70%, बरोबर ना? सॉरी, 70 ते 75% असंही म्हणू शकतो आपण. 75 किंवा ऑफ. एवढ्या एफिशियन्सीचं काय झालं? आपल्या इथे लॉस झाला ना, बरोबर ना. एवढे पैसे खर्च करून आपण एवढा मोठा बॉयलर आहे. बॉयलर हा साधारण गोष्ट नाही, बॉयलर हा खूप मोठा असतो. बॉयलरची उंची किती असते बरं? जवळपास 80 फुटापर्यंत बॉयलर असतो, बरोबर का? 80 फूट. 80 फुटापेक्षाही जास्त मोठा असतो. 80 फूट म्हणजे जोक नाही. त्याच्यामध्ये किती, जवळपास किती मजली इमारत होऊ शकते? 4 मजली इमारत, 4, 5, 6 मजली इमारत जी आहे, 6 मजली इमारत ही एवढ्या उंचीच्या इमारतीमध्ये, एवढ्या उंचीच्या जी इमारत असते, एवढ्या उंची एवढा आपला बॉयलर असतो. आणि बॉयलर मध्ये आपण कोल टाकतो, परत तिथे इंजेक्ट करतो गॅसेस इग्निशन करण्यासाठी, बरोबर. ते पूर्ण जे फ्यूल आहे ते फ्यूल पूर्ण 100% बर्नआउट झालं पाहिजे. मग एवढी बर्नआउट होऊन त्याची जी उष्णता मिळते, बरोबर, उष्णता आपल्याला तेवढी मिळायला पाहिजे. मग त्यामध्ये कोणते लॉसेस येतात? तर रेडियंट लॉसेस येतात, बरोबर. कन्व्हेन्शनल लॉसेस येतात. कन्व्हेन्शनल थ्रू, रेडियंट थ्रू आपली जी हीट आहे ती काय होत असते? डिसिपिएट होत असते, बरोबर आहे. म्हणजे एवढा मोठा प्लांट आहे, मग हे आपल्याला अॅक्युरेसी मिळते का? आपल्याला नाही, बरोबर. आपल्याला थर्मल पॉवर प्लांट मध्ये अॅक्युरेसी भेटत नाही. मग तुम्ही काय करता? कोजनरेशनने ही जी 75%, 70% एनर्जी आहे ही काय असते? हीट असते. ही काय असते? हीट असते ऍक्च्युली. आणि 25 ते 30% हे काय असतं? इलेक्ट्रिसिटी. 100% कोल बर्नआउट केल्यावर आपल्याला 25% वीज मिळते. त्यातून 25% जी एनर्जी आहे ती काय असते? तिला आपण काय म्हणू शकतो? इलेक्ट्रिसिटी. ओके. आणि राहिलेली 75% जी एनर्जी आहे ती हीट आहे. मग त्या हीटचा वापर आपण को जनरेशनचा, म्हणजे को जनरेशन मध्ये साधारणतः करता येते, बरोबर. म्हणजे को जनरेशन मध्ये तुम्ही डायरेक्टली, को जनरेशनचा प्लांट असतो तो छोटा असतो, ओके. तुम्ही जवळपास असं जास्त त्याला जागा लागत नाही.
20-25 एकर एवढी मोठी जागा लागत नाही. जेवढा प्लांट आहे, जेवढे तिथे रॉ मटेरियल्स अवेलेबल्स आहेत, जेवढा कचरा किंवा तिथं जेवढं रॉ मटेरियल म्हणजे आता बगॅस किंवा ऊसाचा चोथा असतो बरोबर, ते फक्त बर्न आउट करायचं आहे. ओके, आपल्याला जास्त मोठा प्लांट करायचा नाही. आपली क्षमता केवढी त्या पद्धतीने आपण काय करायचं, तो प्लांट इस्टॅब्लिश करायचा आहे. बरोबर, येते लक्षात तुमच्या? म्हणजे को जनरेशनच्या युजने काय होणार आहे, ही तुमची जी 75% वाया गेलेली एनर्जी आहे ना हीटची, ही तुम्हाला वापरता येणार आहे को जनरेशनमुळे. आता हा जो पूर्ण सिनेरिओ होता, म्हणजे हा हा जो सिनेरिओ आहे हा पूर्ण, बरोबर, हा कशाच्या बाबतीत सांगतोय मी तुम्हाला, नॅशनलाइज थर्मल पॉवर प्लांट मध्ये. हा जो सिनेरिओ आहे हा कुठे येतो, थर्मल पॉवर प्लांट. ओके, थर्मल पॉवर प्लांटचा आहे. पण को जनरेशन जो असतो तो कुठे असतो, ऍट अ डिस्ट्रीब्युशन जनरेशन सेंटरला. ओके, डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, डिस्ट्रीब्युशन एरिया हा कोणाचा एरिया म्हणता येतो आपल्याला, कन्झ्युमरचा एरिया. आणि त्या कन्झ्युमरच्या एरिया पैसेच तो काय करतो, स्वतःची काय करतो, वीज निर्मिती, स्वतःची हीट जनरेशन, स्वतः ते जे त्याच्यापेक्षा अवेलेबल असलेलं जे रॉ मटेरियल आहे त्याचा वापर करून, त्याचा इंधन म्हणून वापर करून तो काय करतोय, हीट पण घेतोय आणि इलेक्ट्रिसिटी पण डायरेक्ट युटिलाइज करतोय. ओके, लक्षात येते तुमच्या? आता सोलापूरमध्ये NTPC चा प्लांट आहे बरोबर. सोलापूरमध्ये एक उदाहरण मी तुम्हाला इन्व्हायरमेंट शिकवत असताना दिलं होतं की सोलापूरमध्ये आहे. मग त्याचं जे कोल बर्नआउट झाल्यावर जी राख राहते कोलची, त्या राखेचा उपयोग काय करण्यात आला, तर रस्ते बांधण्यासाठी. याचं लक्षात? सोलापूरमधले जवळपास थोडेफार जे रस्ते आहेत सोलापूर सिटीमध्ये, ते रस्ते कोलचे जे बर्नआउट झालेले पावडर आहे, म्हणजे त्याला आपण ॲश म्हणू शकतो, कोल ॲश चा वापर करून ते रस्ते बनवले. म्हणजे काहीतरी युटिलायझेशन. ओके, युटिलायझेशन जे बाय प्रोडक्ट्स आहेत, जे रॉ मटेरियल्स आपल्याला आउटपुटला मिळतात, ओके, त्याचं काहीतरी पुढे जाऊन त्यांनी काय केलेलं, रिसायकल करून रियूज केलेलं आहे. ओके, सो अशाच पद्धतीने त्याचा आपण पॉइंट ऑफ व्ह्यू आपला काय, को जनरेशनचा. इथे एनर्जी कन्झर्वेशन झालं का? इथं हो, ऑब्विसली इथे एनर्जी कन्झर्वेशन होतं, एनर्जीचा विचार केला जातोय. एनर्जी जी हीट एनर्जी आहे ती बाय कन्व्हेन्शनल थ्रू, बाय रेडियंट थ्रू काय होते, लॉस होते. तर अशी ही इफिशियन्सी म्हणजे बॉयलरची इफिशियन्सी कॅल्क्युलेट करावी लागते आपल्याला, परत टर्बाईनची इफिशियन्सी कॅल्क्युलेट करावी लागते. म्हणजे पूर्ण सिस्टीम आहे. ओके, अशा 3 टाईपमध्ये मेकॅनिकल इफिशियन्सी बरोबर, म्हणजे टर्बाईन इफिशियन्सी, देन इलेक्ट्रिसिटी इफिशियन्सी, अशा 3 इफिशियन्सी मिळून मग पॉवर प्लांटची इफिशियन्सी तयार होते. बरोबर ना? येतं लक्षात? मग आता इथं आपण कोजनरेशन इज ऑल्सो नोन ॲज अ कोजनरेशन ऑफ अ कंबाइंड हीट अँड पॉवर युनिट. आपण हीट, मूळतः जी हीट वाया जाते त्या हीटचा वापर करून घेतो, त्याला कोजनरेशन म्हणतात. त्यामध्ये काय डाऊट आहे कोजनरेशन मध्ये कुणाला? एनीबडी हॅव एनी डाऊट? No, sir. एकदम सोपं आहे. कोजनरेशन म्हणजे दोन एका फ्युल मधून दोन एनर्जीचा आपण काय घेतोय, आउटपुट घेतोय. ओके, कोजनरेशन इज अ सिस्टम विच प्रोड्यूस टू फॉर्म ऑफ एनर्जी फ्रॉम वन फ्युल. हे पाठ झालं पाहिजे बघा सर्वांना, हे पाठ झालं पाहिजे. त्याच्यावरती MCQ विचारला जाऊ शकतो आणि इझी आहे, मला वाटत नाही काय अवघड आहे. मग आता 2 पार्ट कोणते, की बाबा हीट आणि इलेक्ट्रिसिटी. ओके, असे 2 फॉर्म ऑफ एनर्जी आपल्याला भेटतात. ओके, पुढच्या पार्टकडे जायचं का? आता बेसिकली आता हे जे थर्मल पॉवर प्लांट होतं की 25% इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते आणि 75% जे आहे ते हीट मध्ये लॉस होते आपला, बरोबर आहे.
तर ह्याला अशा टाईपच्या पॉवर प्लांटला आपण म्हणू शकतो सेपरेट हीट पॉवर. जी सेपरेट हीट पॉवर आहे त्याला SHP, म्हणजे हे जे मी तुम्हाला सांगितलं थर्मल पॉवर प्लांट ह्याला आपण सेपरेटेड हीट पॉवर असं म्हणू शकतो इथं, कारण त्या हीटचा काय वापरच नाही, बरोबर आहे ना. ती काय झाली, सेपरेट केली. फक्त आपण काय यूज करतो, ह्या 25% असलेल्या विजेचा आपण यूज करतो. ओके, महत्वाचं म्हणजे काय, म्हणजे आपला को जनरेशन आहे हा कशावरती वर्किंग करतो, कंबाइंड हीट पॉवर वरती, म्हणजे CHP. ओके, कंबाइंड हीट पॉवर. कंबाइंड हीट पॉवर वरती वर्क करतो, बरोबर आहे. कंबाईन हीट पॉवर म्हणजे काय, की बाबा तुम्ही हीट पण घेताय आणि इलेक्ट्रिसिटी पण घेताय. ओके, so the CHP system can be categorized typically by the type of prime mover, which is drive all the whole system. आता हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, की पूर्ण जे मी आता तुम्हाला जे मराठीत सांगितलं ते ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर आपण बघूया काय ऍक्च्युली याच्यामध्ये कंबाईन मध्ये मी तुम्हाला सांगितलं, कंबाईन इज कॅटेगरी टिपिकली by the type of prime mover which is a drive all over system. आता ह्याच्यामध्ये काय काय बाबा, CHP मध्ये काय, स्टीम टर्बाईन आहे, गॅस टर्बाईन आहे, देन इंजिन टर्बाईन. ओके, अँड आर सेम ऍज अ प्राईम मूव्हर. प्राईम मूव्हर म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे. प्राईम मूव्हर म्हणजे काय असते, व्हॉट इज अ प्राईम मूव्हर? प्राईम मूव्हर म्हणजे काय? टर्बाईन सर. बरोबर आहे, की जे प्राईम मूव्हर म्हणजे मेकॅनिकल इनपुट, बरोबर आहे. मेकॅनिकल इनपुट असतं आपल्या अल्टरनेटरला, आपल्या जनरेटरला, बरोबर ना. सो द प्राईम म्हणजे आता ते प्राईम मूव्हर मेकॅनिकल एनर्जी प्रोड्यूस कशातनं होते, तर स्टीम मध्ये होते, गॅस मधून होते. ओके, परत इंजिन टर्बाईन मधून होत आहे. हे सर्व आपण CHP मध्ये कॅटेगराइज करू शकतो. त्यानंतर द प्राईम मूव्हर प्रोड्युसेस मेकॅनिकल एनर्जी by burning various fuels such as coal, oil, natural gas, etc. Mechanical energy of a prime mover is utilized to drive generator to produce electricity. बरोबर आहे. आता कन्व्हेन्शनल की जे मी तुम्हाला सांगितलं वरती 25 एफिशियन्सी असते, 75% लॉस, हीट लॉस होतो, बरोबर. हीट लॉसच होत नाही, बाकीचे लॉसेस, बाकीचे कॅटेगरीचे लॉसेस तिथे येतात, म्हणजे बॉयलरची इफिशियन्सीचा पण विषय येतो तिथे, परत टर्बाईनची इफिशियन्सीचा आणि आपल्या जनरेटरचा इफिशियन्सीचा. ह्या सगळ्या इक्विपमेंटचे जे टोटल लॉसेस आहेत ते 75% मध्ये येतात. पण त्याची मग हीट लॉसेस जे होते त्याचं प्रोपोर्शन किती असू शकतो, 60% असू शकतो. ओके, सो कन्व्हेन्शनल मेथड इज सेपरेटेड हीट and power. So imply that for a large scale power plant to generate electricity and it's produce thermal energy by burning fuel, की जे मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला, की जे कन्व्हेन्शनल आपल्याला भेटतात त्याचा फक्त इलेक्ट्रिसिटी साठीच फक्त यूज करतो, त्याला आपण SHP म्हणजे सेपरेटेड हीट पॉवर असं सिस्टीम म्हणतो त्याला. ओके, बट SHP काय होतं, सफर विथ लॉसेस इन बोथ प्रोसेस. SHP ने काय मिळतं आपल्याला, एवढा मोठा लॉस भेटतो, 75%चा लॉस होतोय आपला, बरोबर आहे. आपण एनर्जी कॉन्झर्वेशन शिकतोय, सुरुवात जनरेशन पासून केली, जनरेशन मध्ये आपल्याला लॉस भेटला, खूप मोठा लॉस आहे, 75%चा लॉस भेटतोय आपल्याला. ओके,
तर हे कुठेतरी टाळलं पाहिजे. सिस्टीम आपण काय केली पाहिजे, अपग्रेड केली पाहिजे, त्याच्यावरती डेव्हलपमेंट केलं पाहिजे. So by the use of CHP unit, these passes can be minimized. कंबाईन हीट पॉवरच्या युनिटने आपण काय करू शकतो, हे जे लॉसेसचं प्रमाण आहे ते आपण कमी करू शकतो, मिनिमाइज करू शकतो. ओके. So cogeneration can be considered as a distributed generation as it is located at the near of a consumer premises. आम्ही माझा आता एमटेक मध्ये आम्हाला एक विषय होता डिस्ट्रीब्युशन एनर्जी पॉवर प्लांट. त्याच्यामध्ये को जनरेशनचा मुद्दा खूप मोठा एक सिलेबस आहे, खूप मोठा एक चॅप्टर आहे. ओके. म्हणजे को जनरेशन म्हणजे काय, डिस्ट्रीब्युटेड जनरेशन, की कस्टमरने कन्झ्युमरने त्याच्यासाठी म्हणजे स्वतःसाठी केलेलं जनरेशन. ओके. आता बाय प्रॉडक्ट असलेले को जनरेशन सह वीज निर्मितीसह तुम्ही एखाद्याने काय केलं, रूफ टॉप वरती म्हणजे घराच्या स्लॅब वरती सोलार प्लांट इस्टॅब्लिश केला, तर त्या सोलार प्लांटचा तो वीज निर्मितीसाठी उपयोग करतो, प्लस तो त्याचे जे वॉटर हीटर आहे त्या हीटचाही यूज करतो. बरोबर आहे. वॉटर हीट करण्यासाठी, वॉटर हीट करून काय फायदे असतात, वॉटर हीट करून आपल्याला जे वॉटर प्युरिफाय करता येतं. बरोबर आहे. वॉटर जे आहे हीट करून प्युरिफाय करता येतं. अशा सगळ्या गोष्टीचे ऍप्लिकेशन्स को जनरेशन. बरोबर. को जनरेशन वेगवेगळ्या प्रकारचे को जनरेशन अवेलेबल असतात. एखाद्याची मोठी शेती आहे, तो तिथं पॉवर प्लांट ही लावू शकतो, म्हणजे तिथं तो सोलर ही लावू शकतो, विंड पॉवर प्लांट ही लावू शकतो, प्लस तो को जनरेशन पण लावू शकतो, म्हणजे थर्मल स्टीम टर्बाईन लावू शकतो. म्हणजे 3 पद्धतीच्या को जनरेशन सिस्टीम तो एकाच ठिकाणी लावून त्याचं काय करू शकतो, तो पॉवर पूर्ण जनरेशन म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, हायब्रिड टाइप पॉवर प्लांट म्हणतो. हायब्रिड म्हणजे काय असतंय शब्द. हॅलो, आवाज येतो का माझा? नीट गेलं याच. हॅलो. Yes, sir. एकच मिनिट, लेफ्ट झालो तुम्ही. व्हेरी गुड. इंटरनेट आहे का? हॅलो, आवाज येतोय?